कोल्हापूरच्या शिरोळ दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात मतदानाला अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच राजकीय वातावरण चांगलंच तापलं। या मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार दीपाली पाटील यांचे पती उदय पाटील यांना पोलिसांनी अचानक हद्दपारची नोटीस बजावली। मतदानाच्या ऐन तोंडावर उमेदवाराच्या पतीला हद्दपारची नोटीस देण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांच्या पतीने केलेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवार अश्विनी माने यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यानुसार त्यांच्या नगरसेविका पदावर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती आणली आहे। 2020 मधील भारत चीन संघर्षासंदर्भात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पुस्तकातून केलेल्या गंभीर खुलाशावर संसदेत बोलण्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रोखण्यात आलं। याविरोधात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आज आंदोलन केलं। अजितदारांनी विलिनीकरणाबाबत आमच्याशी चर्चा केली नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम यांनी केलं। मात्र असं असलं तरी सर्वांनी एकत्र राहावं अशी आमची भावना असल्याचे आत्राम म्हणाले। अजितदारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलिनीकरणाबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत। मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली आहे। 7 तारखेला उमेदवारी अर्ज भरला जाणार तर 11 तारखेला निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुकीनंतर महापौर नंतर कोणाचा होणार यावर तिढा असल्यानं आणि अजित पवारांच्या निधनानं निवडणूक लांबणीवर पडली होती। यानंतर महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेस नेते सुनील केदार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंतांची दिल्लीत भेट घेतली आहे। चंद्रपूर महापौरपद आणि काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेची भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी केदारांनी ही भेट घेतली आहे। यावेळी केदार आणि सावंतांमध्ये बंद दाराआड चर्चा पार पडली। यावेळी चंद्रपुरात काँग्रेसला आमचा पाठिंबा असून उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं। लातूरमध्ये मंत्री पंकजा मुंडेंविरोधात आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झालेत। सभेसाठी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार न घातल्यानं आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। सभेनंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जातात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठी कर्ज घेण्यात येणार आहे। विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्याकरता कर्ज घेण्यात येणार आहे। त्याचा सविस्तर प्रस्ताव पुढील आठवड्यात 10 फेब्रुवारीला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दौरे रद्द झाल्यानं जिल्ह्यातील निवडणुकीची पूर्ण जबाबदारी आता पालकमंत्र्यांवर आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचारावर भर दिला आहे। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार प्रदीप वसंत कंद आणि पंचायत समितीचे उमेदवार लोचन शिवले या उमेदवारांचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले आहेत। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आमदार कटके यांनी केली आहे। बदलापूर नगरपालिकेमधील स्वीकृत नगरसेवकाचा तिढा अखेर सुटलाय। भाजपचे प्रवीण राऊत यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलंय। भाजपचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होतं। त्यांच्या जागी प्रवीण राऊत यांची वर्णी लागली आहे। स्वीकृत नगरसेवक पदाची घोषणा होताच राऊत समर्थकांनी पालिकेच्या आवारात ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत जल्लोष केलाय। चंद्रपुरात आमचाच महापौर होणार असा दावा चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके यांनी केलाय। चंद्रपुरात आमचे नेते लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी म्हटलं। निवडणुकीनंतर कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं तसंच काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्यानं हा तिढा कायम आहे। दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसमधील वाद मिटल्याची माहिती आहे। चंद्रपूर शहर मनपा महापौर उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे। चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्तेचा तिढा गुंतत चालला असताना कोणते पक्ष कोणते गट महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कोल्हापूर महानगरपालिकेची महापौरपदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्व नगरसेवक सहलीला जाणार असल्याचं कळतंय। कोणताही धोका नको म्हणून महायुतीने भूमिका घेतली आहे।
संभाजीनगर महापौर पदाच्या नावावर भाजपच्या कोर कमिटीत एकमत झालेलं नाहीये. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही तोडगा निघाला नाही. त्यामुळे महापौर पदाचा चेंडू आता पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात गेलाय. मुंबईतून उमेदवाराचं नाव आता जाहीर होईल.